नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात सौ सविता जितेंद्र माने लिखित दंडस्थान ही कथा. पण श्रोते हो, तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुमच्याकडून अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात सौ सविता माने लिखित दंडस्थान. सूर्योदयाची वेळ. सूर्यनारायणाची कोवळी कोवळी किरणं वसुंधरेवर पिवळसर अभिषेक करत होती. तशी नुकतीच जन्मलेली खोराड्यातली येवलीशी काळी पांढरी पिल्लं वळवळ करू लागली. नेहमीप्रमाणे सर्व जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या गोदाताई खोराड्यातल्या कोंबड्या बाहेर सोडून पायामध्ये मध्ये येणाऱ्या छोट्या छोट्या कोंबडीच्या पिल्लांसाठी दाणे आणायला कणगीकडे गेल्या. शेजारी पाजारी, पोरं बाळं, माहेरची आणि सासरची साऱ्यांचीच ताई. आपुलकीनं सगळे ताय म्हणून बोलवायचे. गोदाताई आणि सदादादा यांना एकूण 4 मुलं, उषा, जितू, शुभांगी आणि संदीप. आणि लहान जावेला म्हणजे द्रौपदाला 3 मुलं, प्रदीप, जयदीप आणि अलका. प्रदीप मात्र लहानपणापासून गावी असल्यानं सर्वजण त्याला ताईचाच मुलगा समजायचे. बहिणी बहिणी, जावा जावा. एक कुटुंब गावी तर एक दुकानदारी म्हणजे गलाई व्यवसाय करण्यासाठी परराज्यात, असा एकंदरीत परिवार. गोदाताई आणि सदादादांचा रोजचाच दिनक्रम घरकामांची आवराआवर करून घड्याळाच्या काट्यावर शेतात जायचं. त्या दिवशी सकाळीसुद्धा अशीच कामाची घाई सुरू असताना मुलं सतावत होती. ताय ग, चहा कर की, असं धाकट्या मुलांनी उठल्या उठल्या चहा मागायला सुरुवात केली. हातातली ज्वारीच्या कणीची वाटी कोंबड्यापुढे पसरवत ताई म्हणाल्या, अरे थांब की र, जरा शिर्डीची धार तरी काढू दे. आधी चहासाठी व्याकुळ असणाऱ्या प्रदीपचं आणि संदीपचं नेमकं लक्ष त्या पाववाल्याकडे गेले. पाव घ्या, बटर घ्या, गरमागरम चहाबरोबर खायला खुसखुशीत खारी घ्या, असं त्या सकाळी सकाळी आलेल्या पाववाल्याने आपल्या तांबारलेल्या सायकलीनं पुन्हा पुन्हा या गोंडस मुलांकडे बघून तिथेच चक्रा मारायला सुरुवात केली. ताई कामात असलेली पाहून दोन्ही पोरांनी आपल्या लाडक्या आजीला हाका मारायला सुरुवात केली. आहे पाव घे की. साऱ्याच नातवंडांना माहिती होतं नेमकं कोणाला काय मागायचं ते. त्यांचे लाड पुरवणारी आजी, जी नातवंडांचे हट्ट पुरवायची, मुलांना हवं ते द्यायची. ही साधी आणि सरळ शांत दिसणारी आजी म्हणजे अख्ख्या गावची तारू काकू. दिसायला जरी साधी भोळी असली तरी नातवंडांच्या बाबतीत मात्र तेवढीच आक्रमक. आपल्या नातवंडांना कोणी काही बोललेलं काकूंना कधीही खपायचं नाही. तारू काकू सरळमार्गी आणि देवभक्त होती. घरावर अखंड माया करणारी आणि बिकट आर्थिक परिस्थितीमुळे सतत देवाला साक्ष ठेवून वेगवेगळे संकल्प करणारी. आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच, पण ती बदलण्याची मानसिकता मात्र तारू काकू सतत टिकवून होत्या. दिवस बदलतील हा आशावादी स्वभाव घरातल्या माणसांना सतत प्रेरणा देत होता. आय पाववाला बटर पण दिना आणि पाव पण दिना झालाय, आधी पैसा आण म्हणतोय. हे शब्द ऐकताच देवघराची स्वच्छता करत असणाऱ्या तारू काकू हातातल्या त्या छोट्याशा केरसुणी सकट तशाच बाहेर आल्या. नऊवारी हिरवगार लुगडं, कपाळावर ठसठशीत कुंकू, सुंदर कमान बसवावी तशी डोक्यावरची पदराची किनार, पदराखाली गोलाकार सावळा चेहरा आणि चेहऱ्यावर असणारा विलक्षण आत्मविश्वास, अशा रुबाबात शेंडेफळ असणाऱ्या लाडक्या नातेला अलकाला हाताशी घेऊन लखलखत्या रूपानं काकू बाहेर आल्या. काय रे दामू, नवीन आहेस वय? दी की पोरसनी खारी पाव, तुझं पैसे नाही बुडवत बाबा, असं म्हणत कमरेच्या खोचलेल्या लुगड्याच्या सुरळीतली चिल्लर काकूंनी काढून दिली. मुलांनी ती गोल गोल बटरं फुलपात्रातल्या चहासोबत भुरका मारत खाल्ली. सदाशिव आणि नाथाभाऊ ही 2 मुलं, गोदाताई आणि द्रौपदा या 2 सुना आणि एकूण 7 नातवंड
असं होतं तारुकाका आणि विष्णू अण्णा यांचा कौला खालचा दरबार. दरबारच म्हणायला लागेल, कारण या घरातला एक नियम होता, आपल्यापेक्षा मोठ्यांना मान द्यायचा आणि आपल्यापेक्षा लहानांना समजून घ्यायचं. त्यामुळे संपूर्ण कुटुंबात एक विचार होता. तारुकाकूच्या दोन्ही लेकी मालन आणि बाळूताई यासुद्धा त्यांच्या त्यांच्या संसारात सुखावल्या होत्या. एकंदरीत दया, क्षमा, शांती अशा विचारांच्या पट्टीतलं हे साधं सुधं कुटुंब. घरच्या परिस्थितीसाठी अण्णासुद्धा परभागात गलाई व्यवसाय करून त्यावेळच्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी धडपडत होते. अशा एकूण 13 माणसांच्या घरातल्या दैनंदिन खर्चासाठी सुद्धा बऱ्याच वेळा पैशाची चणचण भासत होती. काही केल्या रहाडगाडगं तिथेच. अमर्याद कष्ट, वेळप्रसंगी पडेल ते काम करायचं. अगदी विहिरीवरचे दगडसुद्धा फोडले. राब राब राबणारी ही 2 मुलं, त्यांची पायपीट आणि सुनांची काटकसर हे काही केल्यास संपेना. थोरला नातू जितू आणि धाकटा मुलगा नाथाभाऊ हे चुलते पुतणे दोघेही परिस्थितीमुळे लहानपणापासूनच दुकानदारीसाठी घरापासून दूर गेले होते. आपणही इतरांप्रमाणे जरा सुखाचे दिवस पाहावेत असं सगळ्यांना वाटतं, पण आयुष्याला वळण मिळणार कधी हे दोन्हीही मुलांना कळेना. तो पाववाला दामू येऊन गेल्यापासून तर तारुकाकू काहीतरी विचार करत पुटपुटत होत्या. हिथं साधं बटर पाव घ्यायला पण विचार करायला लागतोय, आणि ही समधी पोरं बाळं शाळा कशी शिकायची, तेवढा पायका आणायचा कुठनं, यो नाचारपणा कवा संपायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी मोठ्या मुलाला बोलवून म्हणाल्या, दादा चल उरक. उरक म्हणजे कशाला? मुलांनी विचारलं. मला मसवडला जायचं आहे. सिद्धनाथाला? का? आत्ता का ग? वय बाबा आत्ताच जायचं आहे. आहे पण पुणे तर अजून 4 दिवस आहे ना व. काकूंनी लगेच उत्तर दिलं, अरे म्हणून तर आत्ता जाऊया म्हणजे पुनवला दर्शन होईन. कुणाला काहीच कळेना. अहो तुमचं बोलणं मला काय कळेना बघा आत्ती, असं धाकट्या सुनेनी काळजीने विचारलं. काय चालत जाणार आहे वय देवाला? त्यावर क्षणात तारुकाकू उठल्या. आतल्या कोपऱ्यातली एक कळकाची काठी हातात घेत म्हटल्या, चालत बिलत नाही, दंडस्थान घालीत जाणार आहे. दंडस्थान शब्द ऐकताच नातवंडांनी काखडी पकडत, अगं दंडस्थान म्हणजे काय ग? असं विचारलं. अवाक झालेल्या सुना आणि मुलं सगळेच एकमेकांकडे पाहायला लागले. चर्चा चालू झाली. देवकार्याला विरोध करू नये म्हणून कोणीच नकार दिला नाही, पण प्रश्न मोठा होता. ही चर्चा शेजाऱ्यांच्या कानावर जाताच कुजबुज चालू झाली. काकू तशा फार लाघवी स्वभावाच्या होत्या. भावकीतल्या लहान मोठ्या जावा म्हणजे जिवलग मैत्रिणी. लगेच त्या सगळ्याजणी गोळा झाल्या. सतत सोबत असणारी नर्मदा काकू आणि रखमा काकू धावतच आल्या. पाठोपाठ किसा आजी, जना काकू, सुभा, वालू, रुक्मिणी या मैत्रिणीही आल्या. सर्व बायका आपल्या परीनं समजवत होत्या. अव काकू ही तर 5 पावली करा की, नाही तर गावातल्या देवाला घाला दंडस्थान. पण मसवड पतूर घालाया अवसान न गवय. एकाएकी काय झालं म्हणजे उग पोराच्या जीवाला फास. तोपर्यंत बातमी थोरल्या नंदेला पोचली. सर्वात मोठी ननंद म्हणजे वालू, तिला सर्वजण खडीची आत्ती म्हणायचे. ती म्हणाली, वहिनी मसवड जवळ आहे का? 40 किलोमीटर आहे, आणि काय समजा रस्ता डांबरी नाही, अंगात अवसन तरी आहे का? कशाला हो म्हातारपणी जीवाला ताप देत आहे? आणि जायचंच असन तर म्या बी येते संग. असं सगळेच बोलायला लागले. आता उतारवय असताना दंडस्थानासाठी एवढी ऊर्जा येणार कुठून? आणि दंडस्थान म्हणजे फारच खडतर प्रवास. पण करणार काय? एकदा काकू बोलल्या म्हणजे बोलल्याच. आजाड नातवंडांनी पेढा आण बरं का असं हट्टाने सांगितलं. दंडस्थानाची गोष्ट पूर्ण भावकीत कळली. तयारीसुद्धा झाली आणि सुरू झालं दंडस्थान. देवघरातल्या कुलस्वामीच्या पायावर डोकं ठेवून, मुलांना गुलाल लावून आणि दोन्ही सुनांच्या खांद्यावर मायेचा हात फिरवत काकू म्हणाल्या, पोरं चांगली सांभाळा, मी येते लगेच, काळजी करू नका.
नाथ बाबा हाय राखणीला, तेच सोन्याचा दिस दाखवल. असं म्हणत घराचा उंबरा ओलांडताना नाथ बाबा देवा अवसान दे र मला म्हणून पहिली दंडस्थानाची काठी हातात घेऊन स्वतःला जमिनीवर पालथं झोकून देत हातातली काठी लांब करत पुरता साष्टांग दंडवत घालण्यासाठी म्हसवड नगरीच्या दिशेनं काकू पुढे सरसावले. सोबत थोरला मुलगा सदाशिव होता. 4-5 दिवसांचं दंडस्थान, यासाठी सोबत कोणीतरी बाई माणूस पाहिजे म्हणून सगळ्यात थोरली नणंद खडीची वालू आत्तीसुद्धा सोबतीला होती. तिचा आणि काकूंचा जिव्हाळा एवढा होता की नणंद असूनही बहिणीसारखी हक्क गाजवायची. वयस्कर पण अंगानं बोजड असणाऱ्या काकू हे असं शेवटपर्यंत कशा निभावतील या भावनेने साऱ्यांच्याच डोळ्यात पाणी आलं. आय दगडं लागतील की तुला, असं म्हणत नातवंड वाटेतल्या काठ्या लहान दगडं उचलत काही अंतर आजीबरोबर चालायला लागले. तसं माहुली गावापासून ते म्हसवडपर्यंत अखंड दंडस्थान घालायचं काही सामान्य गोष्ट नव्हती. पण एवढा मोठा आणि दृढनिश्चय करताना तारू काकू तरुण माणसालाही लाजवेल अशा आत्मविश्वासानं देवाला साकडं घालण्यासाठी तयार होत्या. कधीही न पाहिलेला भक्तीचा सोहळा घरचे आणि गावचे बघून धन्य झाले. घरापासून काही अंतरावर गेल्यावर पोरांनो तुम्ही आता माघारी जावा असं नातवंडांना सांगितलं आणि गावाची वेस ओलांडली. सगळ्यांना विचारात टाकून तारू काकू देवदर्शनासाठी मार्गस्थ झाल्या. दंडस्थान सकाळपासून चालू होतं. पालथं पडून देवाला स्मरून साष्टांग दंडवत करायचा. नंतर जिथे हातातली काठी पोहोचते तिथे परत दुसरा दंडवत घालायचा. असं अंतर पार करत देवाचं नाव मुखात घेत ही वारी चालू होती. पण सूर्य जसजसा वर यायला लागला तसतशा घामाच्या धारांनी तारू काकू ओल्या व्हायला लागल्या. एका मुलाच्या हातात पाण्याची छोटी कळशी आणि दुसऱ्या हातात काकूंचे कपडे आणि देवासाठी असणारे नवसाचे 5 नारळांचं तोरण होतं. मुलगा वारंवार बोलत होता, आमच्यासाठी, आमच्या लेकरांसाठी दंडस्थान घेतेस खरं, पण त्या देवाच्या पुढं उभं राहायची आमची ताकद नाही. म्हाताऱ्या आईला आम्ही का दंडस्थान घालून दिलं असं त्यांनी विचारलं तर आम्ही उत्तर काय देणार? अरे बाबा तसं नवं. आता बघ मी अशी पाक पिकल्या पानावानी समजा जन्म काबाड कष्टात गेलाय. तीच कष्ट माझ्या लेकरांच्या सोनांच्या वाट्याला यायला नको. तुम्ही हातात माती घेतली तरी त्याचं सोनं व्हावं असं वाटतंय बघ मला. निदान एवढ्यानं तरी आयुष्याचं सोनं होईन माझ्या. तुमची नातवंड परतुंड माझ्या नातसुना सारी नाव काढतीन या तारू काकूचं. आता डोसक्यातनं काढून टाक बघू समज, दे पाणी दे गोडभर. असं म्हणत एका झाडाखाली थंडगार सावलीमध्ये पाणी पिलं आणि पुन्हा वारी चालू झाली. वेळावेळानं पाणी पित नंतर दुपारी सोबत आणलेली भाकरी आणि मुगाची उसळ खाऊन घेतली. घटकाभर विसावल्यानंतर पुन्हा दंडस्थान चालू केलं. संध्याकाळ झाली की एखाद्या ठिकाणी मुक्काम ठोकून परत भल्या पहाटे उठून पुन्हा दंडस्थान चालूच असायचं. वाटेवर बरीच पाहुण्यांची गावं पण लागायची. सगळे आपुलकीनं चहापान करायचे. मात्र सोहळ्याचं पालन करणाऱ्या काकू सहसा बाहेरचं खात पीत नसत. अधूनमधून सवाष्ण बायका हळदी कुंकू लावून काकूंच्या पायावर डोकं ठेवून म्हणायच्या, आजीबाई आमचाही नमस्कार पोचवा द्यावाला. शाळा सुटल्यावर घरी परतणाऱ्या मुलींचा एक घोळका काकूंकडे बघून बोलत होता, बघ की आपण शाळेच्या पटांगणात थोडा वेळ जरी बसलो तरी खडे टोचतात आणि या आजी किती वयस्कर आहेत तरीसुद्धा एवढ्या मुरमाड रस्त्यावरून पोटावरून झोपून झोपून जात आहेत. किती वेदना होत असतील ना त्यांना. लगेच दुसरी मुलगी म्हणाली, बरोबर आहे, देवावर श्रद्धा असायला पाहिजे. हे वाक्य कानी पडताच काकूंची चेतनाशक्ती आणि परमेश्वरावरची श्रद्धा अजूनच वाढली. बघता बघता स्वारी म्हसवड सिद्धनाथाच्या नगरी पोहोचली. माणगंगेच्या खळखळत्या पाण्याच्या प्रवाहात सर्वांनी आंघोळ केली. तारू आजींनी त्याच ओल्या लुगड्यावर पुन्हा दंडस्थान मंदिराच्या दिशेनं चालू केलं. वहिनी अहो दुसरं लुगडं आहे की, ही बदलून टाका बरं. असं वालू बोलताच त्या म्हणाल्या, न गं,
आता वाल्या पादरानं पुढं जायचं असते. नदीकाठची तापलेली वाळू अंगाला चिकटून बसलेली, त्यामुळे नदीच्या पात्रापासून ते मंदिरापर्यंतच्या टप्प्यावर शरीराला अधिक वेदना जाणवत होत्या. दंडस्थान घालणाऱ्या व्यक्तीला नदीपासून ते मंदिरापर्यंत ढोल ताशांनी वाजवत नेलं जातं. लगेच पुजारी मंडळी पुढे सरसावली. काकूंचा मंदिरात प्रवेश होताना सगळे पाहायला लागले. पौर्णिमेला सिद्धनाथ भक्त जास्त संख्येनं देवदर्शनाला येतात, त्यामुळे प्रचंड गर्दी होती. सगळे सेवकगण दंडस्थानाच्या वाटेवरची गर्दी कमी करत होते. मुख्य पुजाऱ्यांनी तारुकाकांना गुलाल लावला. गुरवाकडून मोठ्या आवाजात शिंग फुंकण्यात आलं. घंटानाद सातत्यानं चालूच होता. मंदिर विलक्षण तेजाळलेलं दिसत होतं. सर्वांनी हात जोडून देवाला नमस्कार केला. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करताना अखेरचा दंडस्थानाचा नमस्कार करताना सर्वांनी मोठ्या आवाजात जय जयकार केला. सिद्धनाथाच्या नावानं चांग भलं, सिद्धनाथाच्या नावानं चांग भलं. गाभाऱ्यात सिद्धनाथ आणि जोगेश्वरी यांच्या मूर्तीसमोर ओल्या चिंब कपड्यातल्या तारू काकू, माणगंगेच्या स्नानानं पावन झालेल्या काकू देवाच्या मूर्ती एवढ्याच तेजस्वी दिसत होत्या. एखाद्या लहान मुलानं करावी अशी निरागस भक्ती आणि त्या पाठीमागच्या स्वप्नपूर्तीची आशा त्या गुलाला एवढीच रंगली होती. अंगावर शहारा यावा अशी होती ती परमेश्वराची भेट. माणसाला लाभलेल्या सुखाचा अथवा दुःखाचा स्वीकार करत करत हे जीवन जगावं. सुखदुःखाच्या साखळ्या एकमेकींना जोडलेल्या असतात. कधी एखाद्याच्या वाट्याला जन्मभर यातना असतात, तर कधीकधी एखाद्या व्यक्तीला जन्मतःच तोंडात चांदीचा चमचा असतो. हे ज्याचं त्याचं प्रारब्ध. पण आपल्या पूर्वजांच्या पुण्याईनं आपल्या ओंजळीत सुखाचा घास आला तर तो तितक्याच परोपकाराने आणि जबाबदारीने इतरांनाही द्यावा. तारुकाकूंनी घातलेलं दंडस्थान हे संपूर्ण कुटुंबाला सौख्य लाभावं म्हणून होतं. एवढी निस्वार्थ भक्ती करणारा भक्त आज मंदिरात नामघोष करत आलेला पाहून घोड्यावर बसलेला देव जणू स्वतःच्या हातानं काकूंना सावरतोय का काय अशा चेतनेनं ती मूर्तीसुद्धा सजीव भासत होती. घामाघूम झालेल्या काकूंचा भोळा भाव त्या दगडी मंदिराच्या पाशातून सुद्धा पाझरत होता. श्रद्धा आणि निश्चय या दोन्ही गोष्टी आज सफळ होत होत्या. सगळेजण निशब्द झाले होते. काकूंच्या डोळ्यातून मात्र अश्रूंच्या धारा वाहायला लागल्या. तारलंस र देवा मला. मनातलं सारं गुज काकूंनी देवाला सांगावं, फक्त देवालाच ते ऐकू यावं असं दृश्य दिसत होतं. आपण काय मागणार देवाला? त्याला सगळं माहिती असतं. आपल्या संसाराचा गाडा, त्यासाठी राबणारा घरचा धनी, इवल्या इवल्या लेकरांच्या डोळ्यात दिसणारी मोठी मोठी स्वप्न, सगळं काही भगवंताचं नियोजन. कुणाला कधी, किती आणि काय द्यायचं हेही देवच ठरवत असेल म्हणा. निर्विकार मनानं काकू हात जोडून एकटक देवाला न्याहाळत होत्या. धुपारती झाली, नैवेद्य झाला, प्रदक्षिणा घातल्या. 5 नारळांचं तोरण स्वतःच्या हातानं मंदिरात बांधलं. नातींसाठी पेढ्यांचा पुडा घेतला, चिरमुरे घेतले. दोन्ही हातात सौभाग्याचे चुडे चढवले. सुनांच्यासाठी चुडे घेतले. जन्मोजन्मी पुरावा असा कुलदेवी जोगेश्वरी आणि कुलदेवाचा आशीर्वाद घेऊन सर्वजण घरी परतले. घरी परत जाताना एका बैलगाडीनं जायचं ठरलं. गाव जवळ येताच कोणीतरी पळत जाऊन काकू आल्याचं घरच्यांना सांगितलं. सगळेच लगबगीनं काकूंच्या स्वागतासाठी गावाच्या वेशीवर आले. घरी आल्यानंतर पेढ्याचा प्रसाद आणि आशीर्वाद सर्वांना देत काकू म्हणाल्या, आता काय बी ऊन पडायचं नाही आपल्याला. ह्या पेढ्यावाने समद ग्वाड होईन बघा. दिवसामागून दिवस सरत होते. परिस्थिती बदलत होती. धाकट्या मुलांनीही वडिलांच्या व्यवसायात लक्ष घालून तो व्यवसाय वाढवला. मोठ्या नातवानी जितूनी सुद्धा त्याच पारंपरिक व्यवसायात जिद्दीने आणि चिकाटीने आपले पाय घट्ट रोवले. दोन्ही नातींची लग्न झाली. सर्वात लहान असणारे जयदीप आणि अलका हेही उच्च शिक्षणासाठी शहरामध्ये गेले. सायकलीची जागा 4 चाकीनं घेतली. रोजरोज शेतात राबणारी ताई आता रोजगारांना शेतमजुरी द्यायला लागली. शाळेत जाताना पाटी पेन्सिलसाठी विचार करणारी नातवंड
आपल्या चिमुकल्यांना इंग्लिश मीडियम स्कूलच्या व्हॅनमधून बाय बाय म्हणताना बघून थकलेल्या तारू काकू मनोमनी हसायला लागल्या. हलाखीचे दिवस संपले, सुखाचे दिवस आले. गळक्या कौलारू छताच्या जागी POPचं नक्षीदार छतही आलं. तारू काकू सुखावलेल्या नयनांनी धन्य धन्य झाल्या होत्या. आता वय वाढलं होतं. चालण्याची बोलण्याची क्षमता कमी झाली होती. आणि एक दिवस अंथरुणावर झोपून असलेल्या काकू सुनेला म्हणाल्या, अगं मधी जितून आणलेलं लुगडं दे ग जरा, नवी कोरी घडी पिटीत आहे बघ. अशा थरथरत्या आवाजात बोलणाऱ्या काकूंकडे बघत सुनेनं लगेच घडी आणून दिली. थोरल्या नातवानी आजीसाठी आणलेलं लुगडं म्हणजे लाडक्या नातवानी स्वतःच्या पहिल्या कमाईची आणलेली भेट काकूंना खूप आवडीची होती. तो नातू अतिशय लाडका असल्यानं अधूनमधून ती लुगड्याची घडी चाचपत त्यात लाडक्या जितूला काकू बघायच्या. पूर्वी अण्णांनी आणलेला कमरपट्टाही मागून घेतला. दोन्ही वस्तूंना त्या न्याहाळत होत्या. शांत पडून राहिल्या होत्या. संध्याकाळची वेळ. आज दुपारपासूनच काकूंची धाप वाढत होती हे बघून सगळे इलाज करण्यात आले. परगावी असणारी मुलं परतली. दोन्ही मुलं उशाला पायथ्याला बसून होती. लेकी नाती गोळा झाल्या. डॉक्टरांनी औषध दिलं होतं, त्यामुळे थोडी झोपसुद्धा लागायची. रात्री काकूंनी सगळ्यांना जवळ बोलवलं. थरथरत्या ओठांनी तुटक्या स्वरात बळ एकवटून धापा टाकत काकू बोलू पाहत होत्या. पोरांनो चला की, उरका, मी चालल्या बघा. आहे अगं, कुठं ग? कंठ दाटलेल्या लेकीनं विचारलं. अगं परत एकदा दंडस्थान घालीन म्हणती, हे नवीन लुगडं आणि चांदीचा कमरपट्टा घालून. असं म्हणतात सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं. 4 वर्ष एकाच जाग्यावर अंथरुणावर पडून असतानाही मन त्या नाथबाबाच्या चरणांवर लीन होतं. काकू अर्ध्या पापण्या झाकत झाकत काहीतरी दिसल्यासारखं बोलत होत्या. पोरांनो तुम्ही इथंच बसा. नाथबाबा आहे माझ्या राखणीला, पण माझं ऐका. समधी एका जीवानं राहावा. तुझं माझं करू नका. आपण एवढ्या हालाखीत दिस काढल्या ती, पण आता समज मनाजोगतं झालंय बघा. या घराच्या उंबऱ्यातनं दंडस्थान गाजत वाजत देवळात गेलंय. तेव्हा तुम्हासनी काय सुधी कमी पडायचं नाही. हातात माती घेतली तरी त्याचं सोनंच होणार बघा. पण कष्टाचं दिस इसरू नका. माझी ही काठी जपून ठेवा. अंगात कसलंही त्राण नसताना आयुष्यभर पुरणारं जीवनाचं तत्त्वज्ञान सांगताना अडखळत अडखळत बोलताना तारू काकूंनी काठीवरची पकड मात्र ढिली केली आणि ती नवी कोरी लुगड्याची घडी अंगावर घेऊन काकू कायमच्या झोपी गेल्या. सगळ्यांनी हंबरडाच फोडला. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात सौ सविता जितेंद्र माने लिखित कथा दंडस्थान. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर मात्र नक्की करा. आणि भेटत राहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच कथा आणि कादंबरी ऐकत राहण्यासाठी. नमस्कार.